संतांची पूजा अवश्य करावी. पण आजकाल जर आपण विचार केला तर कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला आल्यात पूजा अर्चा, मंत्र्याच्या वाट्याला आल्यात खुर्च्या, शेतकरी लोक नुसतीच करतात चर्चा आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात मोर्चा. हा महत्वाचा घटक म्हणजे पूजा अर्चा सर्वांनीच करावी. रोज सकाळी लवकर उठावं. माणसाने नेहमीच सूर्यवंशी होऊ नये, नाहीतर सूर्याचा शाप लागतो. कारण सूर्य ही देवता आरोग्य देवता आहे. तिचा आपण नेहमीच अपमान केला तर मोठा रोग होतो. विठ्ठला विठ्ठल. प्रत्येक माणसाने जीवनामध्ये पथ्य पाळलं पाहिजे. पथ्य फार महत्वाचं आहे. तरच तो परतीराला जाऊ शकतो, सुखाला प्राप्त होऊ शकतो, सर्व गोष्टी जीवनामध्ये मिळवू शकतो, आनंदाच्या राशीला तो प्राप्त होऊ शकतो. जर पथ्य जीवनामध्ये पाळलं तर तेव्हा हे उचित असं स्थान आहे, ऐतिहासिक स्थान आहे. आणि स्वामी रघुराज महाराजांचं जीवन चमत्कारमय आहे. विठ्ठल चंद्रभागा आहे असं म्हणतात. किती अंतर आहे? एकदम जवळ आहे. तीच भीमा. भीमेचंच नाव चंद्रभागा पंढरपुरापुरतं आहे, पण एरवी त्याला भीमा असं म्हटलेलं. तुमचं फार मोठं भाग्य आहे. असे भीमाशंकरापासून उगम पावलेली एक महानदी. जगामध्ये बऱ्याच नद्या आहेत. काही नुसत्या नद्या आहेत, काही उपनद्या आहेत, पण ही मात्र महानदी आहे. विठ्ठला विठ्ठल. तर याला नदी असं म्हणायचं नाही, याला काय म्हणायचं? तीर्थ म्हणायचं. क्षेत्र वेगळं आणि तीर्थ वेगळं. अशा प्रकारे आपणा सर्वांचं परम भाग्य की ज्या भगवान शंकरापासून जिचं जन्मस्थान आहे, जन्माला आली अशी असं पवित्र तीर्थ आपल्या शेजारी अगदी गावानजीक वाहत आहे. असा उचित काळ आहे आणि महान संत आहेत. ज्या गावी महान संत, ज्या गावी तीर्थ, त्याला तीर्थक्षेत्र असं म्हटलेलं आहे. विठ्ठला विठ्ठल. तेव्हा आरंभाला मी पूजेचा उच्चार केला, कारण या अभंगामध्ये पूजा शब्द आला. अर्चन म्हणजे त्या शब्दाचा अर्थ पूजा आहे. देवाकडे जाण्याचे बरेच मार्ग आहेत, अनेक मार्ग आहेत. अनेक मार्गामध्ये एक भक्ती मार्ग आहे. कारण भगवान स्वतः म्हणतात, काय म्हणतात? म्हणून या पार्थ पाही प्रवेशावा माझ ठाई, उपायाची नाही वाणी येथ. भगवान कृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, माझी प्राप्ती करून घेण्यासाठी जगामध्ये केवळ एकच मार्ग नाही, अनेक प्रकारचे मार्ग आहेत. त्या सकल मार्गामध्ये एक भक्ती मार्ग हा समर्थ मार्ग. आणि म्हणूनच सर्वांनी भक्ती करावी. कारण भक्तीशिवाय, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. भक्ती केल्याविना जीवनामध्ये उद्धार होऊ शकणार नाही. याकरता जगातील, जीवनातील समर्थ मार्ग, उचित मार्ग, योग्य मार्ग आणि मोठा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. विठ्ठल. भक्ती एक नसून अनेक प्रकारची भक्ती आहे. 9 प्रकारची भक्ती वर्णन केलेली आहे. श्रवणम, कीर्तनम आहे ना. तर याच्यामध्ये अर्चन नावाची भक्ती आलेली आहे.
श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदन दास्यम सख्यमात्मनिवेदनम अशी 9 प्रकारची भक्ती. या 9 पैकी एक जरी भक्ती आपण केली, महाराज वाद्यकाम करणारे महाराज आहेत आणि मला तुमचा पकवाद आवडलेला आहे. ताल भरपूर मोठा ताल. म्हातारा मुळशी फार कलाकार आणि अगदी ताल उत्तम. ताल राजा म्हटलं तरी चालेल. वा विठ्ठला विठ्ठल. आणि तुम्ही देखील कमी नाही, तुम्ही कमी नाहीत आणि हे कमी नाही. टाळकरी चांगले आहेत हो, थोडेच पण चांगले, अगदी गोड. विठ्ठला विठ्ठल. देखील गोड गोड सुंदर असं हे गाव क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे. तेव्हा आपला चिंतनाचा विषय कोणता आहे? पूजेच्या बद्दल आपलं चिंतन चाललेलं आहे. या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये एक भक्ती कोणती आहे? अर्चन नावाची. अर्चन म्हणजे पूजा. त्या पूजेचे काही प्रकार आहेत. पंचोपचार पूजा, शिष्टोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा. तर ज्यामध्ये 16 प्रकार ती षोडशोपचार पूजा, ज्यामध्ये 10 प्रकार ती दशोपचार पूजा, ज्यामध्ये 6 प्रकार ती षष्ठोपचार पूजा, ज्यामध्ये 5 प्रकार ती पंचोपचार पूजा. पण गरीब माणसाला कुठून एवढं शक्य होणार? कुठून 5 वस्तुवाना, कुठून 10 वस्तुवाना, कुठून 16 प्रकार जमा करा? अर्थात हे अवघड आहे आणि म्हणून सर्वांना शक्य होईल, अजिबात अवघड जाणार नाही अशी सुंदर पूजा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. स्वामी कादा गुरु भावी, 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 स्वामी हे पहिलं चरण आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. स्वामी काज अर्थात आपल्या मालकाचं काम, आपल्या स्वामीचं काम चांगलं करा. स्वामी काज गुरु भक्ती, गुरुदेवाची भक्ती सेवा चांगली करा आणि आईवडिलाची सेवा चांगली करा. पितृवचन जीवनामध्ये परिपालन करा आणि जीवनामध्ये महिला वर्गामध्ये त्यांनी पतीची सेवा करावी. असं जर जीवनामध्ये केलं तर हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची
अनुभव नाही तुझा. तर हीच खऱ्या अर्थाने भगवंताची महापूजा होऊ शकते. आणि आपण जे रोज करतो ती पूजाच आहे. पण कदाचित जर तुम्हाला टाईम नसेल, काही बंधन असेल मालकाचं, तर मग हे जरी केलं तरी चालेल. मालकाचं काम जरी चांगलं केलं तर हीच विष्णूची महापूजा. अर्थात तुमच्या वाट्याला जे कर्म आलं ते तुम्ही चांगलं करा, प्रामाणिकपणाने करा, तर ती सेवा देवाला पावन होऊ शकते. आणि भगवंताचं सांगणं तेच आहे की तुमच्या वाट्याला जे कर्म आलं तेच कर्म तुम्ही चांगलं करा. विठ्ठला विठ्ठल. स्वामीचं काम करा, मालकाचं काम करा. आजकाल माणसं आपल्या स्वामीचं काम करतात, अर्थात मालकाचं काम करतात, पण जाताना उशिरा जातात आणि टंगळमंगळ करतात, कुचराई करतात, व्यवस्थित करत नाहीत आणि लवकरच परत आपल्या घरी येतात. ही पूजा होऊ शकणार नाही. तुमची क्रिया भगवंताला पसंत होऊ शकणार नाही. तुम्ही मनपूर्वक त्या स्वामीचं काम करा, तरच हीच विष्णूची महापूजा, भगवंताची खरी पूजा होऊ शकते. ती पूजा खोटी आहे असं मला म्हणायचं नाही. ती पूजा जरी तुम्ही मन लावून केली, ध्यान ठेवून केली, भावनापूर्वक केली, प्रेम देऊन केलं, तर ती देखील खरी पूजाच आहे. मालकाचं काम, स्वामीचं काम करणारे फार होऊन गेले. त्यामध्ये सगळ्यांचा रामच्या म्हणजे हनुमान आहे. शूराने धीर स्वामी कामे पैसा, स्वामी कामे धीर स्वामी कादी पैसा दर. हनुमंताने एकच काम केलं नाही, प्रभूचं अनेक कामं केले आणि म्हणून जगामध्ये त्यांना प्रथम स्थान प्राप्त झालं. अनेक गावं, अनंत गावं, इतर मंदिर असतील नसतील, पण हनुमंताचं मंदिर नाही असं गाव नाही. रामायण हे जे रंगलेलं आहे ते खऱ्या अर्थाने हनुमंतामुळे रंगलं गेलं. हनुमंताने जे कामं केले, जे कार्य केले, कार्याची पूर्ती त्या ग्रंथामध्ये आलेली. अधिकत्वाने अनेक कामं करणारा जीवन हनुमंताचं जीवन. अशी जर हनुमंतासारखी आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वामीची सेवा असेल, आपल्या मालकाचं काम असेल, तर हीच विष्णूची महापूजा. विठ्ठला स्वामी काज गुरु भक्ती. आणि दुसरं पद जे आहे, दुसरं पद गुरुभक्ती. एकतर जीवनामध्ये गुरु करा आणि गुरु करताना पारखून करा, तपासून करा, तपस्वी करा, नामधारक करा, सत्यवादी करा, नम्रताशील करा, रागीट गुरु करू नका आणि मागणारा गुरु करू नका.
अयचित वृत्तीचा गुरु करा. जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान आणि ते जीवन करणार असावं. तिथं काही कमी पडत नसतं. अर्थात ज्या जीवनामध्ये सद्गुण आहेत, तपश्चर्या आहे, असं जीवन त्याला गुरु करून घ्या. जीवनाकडून मंत्र घ्या, मंत्र प्राप्त करा जो मिळेल आणि त्या मंत्राचा जप करा. नुसता जपच करू नका, जपपूर्वक त्या गुरुदेवाची जशी पडेल तशी सेवा करा. विठ्ठला आपणच केले का मोठमोठे होऊन गेले, त्यांनी जगामध्ये गुरु केले. जे जगाचे चालक मालक झाले त्यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. प्रभू रामचंद्र जगाचे मालक, त्यांनी गुरु केले दोन. भगवान कृष्ण जगाचे चालक मालक, पण त्यांनी देखील जीवनामध्ये दोन गुरु केले. रामप्रभूच्या जीवनात दोन गुरु, वशिष्ठ महाराज, विश्वामित्र महाराज. भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये दोन गुरु, संदीपनी महाराज आणि दुर्वास महाराज. दत्त भगवंताने देखील गुरु केले. किती गुरु केले? 24 गुरु केले. 24 गुरु. तर याचा विचार नाथ भागवतामध्ये आहे. अजगर शिंदू पतंग मधुमक्षिका गजभृंग हरिनामी नमेशा सांग नामे सुभग पिंगला टिटवी आणि रेकरू कुमारी आणि शर्करू सर्पकांताने पेश करू इतुकेने गुरु 24. असे 24 गुरु आहेत. त्यामध्ये पंचमभूत देखील त्यांना गुरु मानलेले आहे. असे सर्व मिळून 24 गुरु त्यांनी केले. त्यांना जो जो गुण पटला त्या गुणास्तव दत्त भगवंताने त्या त्या व्यक्तीला त्या त्या शक्तीला गुरु असं मानलेलं आहे. विठ्ठला जगामध्ये काही गुरु, काही महागुरु, काही अल्पगुरु आहेत ना, नाही काही जगद्गुरु आलं का लक्षात, काही सद्गुरु आणि काही नसते गुरु असतात. ज्यांच्याकडून एखादा गुण मिळाला तर ते गुरु आहे. भगवंताची ज्यांनी प्राप्ती करून दिली ती सद्गुरु आलं का लक्षात. आणि जे जगाचे गुरु ते जगद्गुरु, त्यामध्ये भगवान कृष्णाचा नंबर आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, म्हणजे भगवान कृष्णाला जगद्गुरु म्हटलं, तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हटलं आणि शंकराचार्यांना जगद्गुरु असं म्हटलेलं आहे. विठ्ठला चिंतन करायचे, पण जीवनामध्ये गुरु करा. गुरु विना राहू नका. कारण देवानेच गुरु केले, आपण कोण? तुम्हाला जो पटेल तो गुरु करा, पण मात्र करा तसं राहू नका. कारण गुरु तिथं ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. हे जगात जे भौतिक ज्ञान आहे ते नाही. कारण गुरु म्हटलं की तिथं अध्यात्म ज्ञान असतं. अज्ञान काय करतं? दुःख देतं. ज्ञान काय करतं? सुख देतं. म्हणून ज्ञान प्राप्त करतं. म्हणून जीवनातलं अज्ञान काढा. अज्ञान काढण्यासाठी गुरुकडे जा, ज्ञान प्राप्त करा. ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान गेलं, अज्ञान गेलं की दुःख गेलं, ज्ञान आलं की सुख आलं. विठ्ठला तेव्हा हीच विष्णूची महापूजा, अनुभाव नाही तुझा. यांची जरी सेवा केली तर हीच भगवंताची फार मोठी पूजा होऊ शकते. आणि म्हणून गुरुची सेवा करा. रामप्रभू त्यांनी जीवनामध्ये दोन गुरु केले. मी ते म्हटलं असेल, राम नामे करिता घोष जैने तुटती भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास गुरुभक्तीशी सादर. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही मानवी गुरुभक्त, दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्य मुक्ती लागोनी. तर या भगवंताने देखील हे प्रत्यक्ष भगवान आहेत. राम हे प्रत्यक्ष भगवान, कृष्ण हे प्रत्यक्ष भगवान, हे जगाचे चालक मालक आहेत. एवढे असून देखील त्यांनी
गुरु केले, मग आपण का करू नये? आपण देखील जीवनामध्ये गुरु करा. विठ्ठला गुरुचं फार मोठं सामर्थ्य आहे. गुरुचं फार मोठं सामर्थ्य. आणि असे काही गुरु होऊन गेले की त्यांनी, ज्यांचं जगामध्ये नाव आहे, मच्छिंद्रनाथ यांनी शिष्य केला गोरक्षनाथ. गोरक्षनाथाचं किती मोठं वैभव आणि त्यांची गुरुप्रती किती मोठी भावना होती. तर एकदा ते भिक्षेला गेले आणि त्या भिक्षेच्या पात्रामध्ये त्यांना काही वडे प्राप्त झाले. तर ते वडे त्यांच्या गुरुदेवांना अर्थात मच्छिंद्रनाथाला फारच आवडले गेले आणि पुन्हा आज्ञा केली की पुन्हा घेऊन ये, मला फार आवडले. गुरुचा शब्द, गुरुचं वचन, गुरुची आज्ञा ज्या घरातून मिळाली त्या घरी पुन्हा गेले. माये भिक्षा लाव. ते माता माऊलीने विचार केला, आता थोड्या वेळापूर्वी हा भिक्षुक आला, त्याला आपण भिक्षा घातली आणि हा डबल परत आला. अरे बाबा, डबल येण्याचं कारण आहे म्हटले, तुमचे जे वडे आमच्या गुरुदेवांना फारच आवडले म्हणून पुन्हा मी डबल म्हटले. वडे देते, डोळा काढून दिला तर त्याला काय वाटलं, कोण काढून देणार आहे? पण यांची गुरुच्या प्रती फार जबरदस्त भावना असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट डोळ्यात बोटच घातलं आणि बुबुळ काढलं. त्याला काढून घ्या. तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं महाराज. तो प्रकार एकदम पाणीच झालं. त्याला थरकाप अंगाचा झाला, सगळ्या अंगाला घाम सुटला. पटकन ती घरामध्ये गेली. टोपल्यामध्ये वडे होते, वडे घेतले, झोळीत टाकले. महाराज या घाबरली गेली. शेवटी डोळा दाबला. डोळा दाबून रक्तस्राव होत आहे, रक्त गळत आहे, अशा स्थितीमध्ये देखील गोरक्षनाथ आपल्या गुरुदेवांकडे आले. भिक्षेचं पात्र समोर ठेवलं आणि विचारलं, काय केलं हे तू? अंतर्धानात त्यांना लक्षात आलं की आपल्या शिष्याने केवळ आपल्यासाठी एवढा मोठा अघोर कर्म केलं. आपल्या देहाचा, डोळ्याचा विचार केला नाही. लगेच एक मंत्र टाकला आणि पूर्वीसारखा डोळा करून दिला. विठ्ठला भावना चांगली झाली. अधूनमधून त्यांची सेवा करा आणि देव समजून करा. कारण गुरु हा देवच असतो. माता ही देवच आहे, पिता हा देवच आहे, अतिथी हा देवच आहे. विठ्ठला स्वामी काद गुरु भक्ती, गुरु परब्रह्म देवाचा हे देव. त्याचा अधिकार. गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्याशी तो मानव म्हणू नये. ज्यांना आपण गुरु मानलं, भिक्षा घेतली, मंत्र घेतला, मग त्यांना मनुष्य म्हणायचं नाही. हे माणसाचं, आपले गुरु देखील माणसं असं म्हणायचं नाही. आपले गुरु म्हणजे देव आहे अशी भावना धरायची आणि त्यांची सेवा करायची. कारण गुरु परब्रह्म देवाचा हे देव, देवाही पेक्षा त्याला श्रेष्ठ मानलेला आहे. आणि म्हणून गुरुला जर मनुष्य म्हटलं तर पाप लागतं, पाप लागतं. पण याला प्रमाण नाथ महाराज सांगतात की जो शालिग्रामाला दगड समजतो आणि आपल्या गुरुदेवाला मनुष्य बोलतो, त्याला पापी असं म्हटलेलं आहे. आठवेल मला. विठ्ठला विठ्ठल शालिग्राम मानित पाषाण आणि गुरुशिमानी माणूसपण, तो पापिष्ट झाला सर्व. नाथ महाराज बोलतात, नाथ भगवंतातून
जो शारीकरामाला दगड समजतो, गुरुला मनुष्य असं म्हणतो, त्याला पापी म्हटलेलं आहे. म्हणून गुरुकडे पाहताना मनुष्य रूपाने पाहू नका, देव रूपाने पहा. विठ्ठला स्वामी काज गुरु भक्ती गो शब्द स्तुंदकारश्यात रो शब्द स्तन्निरोधक अंधकार निरोधित्वात गुरुरित्यं भिदीयते. गो शब्द अंधकार वाचक, रो शब्द प्रकाश वाचक. गुरु 2 अक्षर आहेत, त्यापैकी पहिलं अक्षर अंधकार वाचक आहे आणि दुसरं रो अक्षर हे प्रकाश वाचक आहे. अर्थात आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर जो आपल्या अज्ञान नष्ट करतो आणि आपल्याला खरं ज्ञान प्राप्त करून देतो, त्याला म्हटलेलं आहे गुरु. ते ज्ञान म्हणजे परमात्म ज्ञान. सिया राम माय सब जग धारी, सिया राम माय सब जग धारी. करहु प्रणाम गौरी प्रणाम गौरी सर्व जगामध्ये त्याला प्रत्येक वस्तूमध्ये ते देव पाहतो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरे रूप आणि पूजा ध्यान जप त्याशी नाही. प्रत्येक वस्तूमध्ये त्याला देव दिसतो. एवढा अधिकार त्याला प्राप्त झालेला असतो, कारण त्याला गुरुकडून खरं ज्ञान प्राप्त झालेलं असतं. खरं ज्ञान हे सगळं अज्ञान दूर करतं. विठ्ठला स्वामी काज गुरु भक्ती आणि पितृवचन सेवापती. तिसरं पद आहे पितृवचन, कारण जिथं पितृस्थान तिथं मातृस्थान गृहीत धरायचं आणि जिथं मातृस्थान तिथं पितृस्थान गृहीत धरायचं. ही जोडी फुटून राहत नाही. आई वडील प्रत्यक्ष आपल्या जीवनातील खरे देव आहेत. त्यांची सेवा करा. त्यांची सेवा केल्यामुळेच भगवान विठ्ठल रूपाने, पांडुरंग रूपाने आपल्या पंढरपुरामध्ये आला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पुंडलिक भक्तासाठी भगवान वैकुंठ धाम सोडून इथं आला. वाळवंटी आईवडिलांची सेवा करणारा पुंडलिक तिथं उभा राहिला. पुंडलिक काही बोलत नाही आणि म्हणून स्वतः भगवानच बोलले, हे पुंडलिका मी आलो, तुझी सेवा पाहून मी आलो. आईवडिलाची सेवा पाहून मला आनंद झाला. मला सगळंच कळतं. मी वैकुंठात जरी असलो तर तिथंच नसतो, मी सर्व जगात असतो. तुझी सेवा मला कळाली, मला मान्य झाली, संतुष्ट झालो. मी इथं आलो. माझ्या जीवनामध्ये मला इथं तिथं काहीच नाही. मला सर्व स्थानी मीच आहे. माझ्याशिवाय एक कण नाही, कणाकणामध्ये मी आहे. तुझी सेवा मला पसंत पडली. पण देवा, आता इथं मात्र बोलू नका. माझे या पित्याचा होईल निद्राभंग, माझे या पित्याचा होईल निद्राभंग, न घड्या प्रसंग बोलण्याचा. तर देवा बोलू नका, सध्या माझी सेवा चालू आहे आणि जाण्याची घाई करू नका. देवा जरा थांबा. थांबला देव लाडक्या कुंडक्या, बोलू नका. लाडक्या कुंडलिकासाठी थांबला देव बाळवंती, थांबला देव बाळवंती. लाडक्या कुंड
पण कुठपर्यंत थांबू? तर जोपर्यंत माझी सेवा चालू आहे तोपर्यंत देवा तुला अजिबात हलता येणार नाही, चालता येणार नाही. माझे शब्द आहेत आणि देवा लक्षात धर, मूड पापे जैसे तैसे तरी काशे लावून तुझ्या दर्शनासाठी अख्खं जग येईल. त्यामध्ये काही सज्जन, त्यामध्ये काही दुर्जन, जसे असतील तसे. सज्जनाला पाहून तुला आनंद होणार, दुर्जनाला पाहून तुला राग येणार. तर देवा अजिबात तसं वेगळं काही करायचं नाही. जे येतील त्यांचा तुला उद्धार करावाच लागेल देवा, जसे असतील तसे. किती का पापेन, किती का दोषी, किती का खाणारे, किती का पिणारे, तुझं दर्शन केलं ना त्यांचा उद्धार तुला करावाच लागेल. मूड पापे जैसे तैसे तरी कासे लावणे तुका म्हणे खरे झाले, तुका म्हणे खरे झाले, तुका म्हणे खरे झाले, तुका म्हणे खरे संतांच्या पुंडलिका हे बोले संतांच्या मोड पापे जैसे तैसे तरी कासे लावणे पुंडलिकादिलावर करुणा करे विठ्ठले. असो तर या तिसऱ्या चरणामध्ये शब्द पितृवचन हा शब्द आला. तर पित्याचं वचन हे प्रभू रामचंद्रांनी परिपालन केलं आणि म्हणून अख्ख्या जगामध्ये राम प्रभूचं नाव राहील की ज्या पितृ सेवेला तोड नाही, जोड नाही. राम म्हणजे रामच. राम हा खरा देव, राम हा खरा राजा, सर्व रामच आहे. रामच नसेल तर जगामध्ये काहीच नाही. विठ्ठला कवन जगत में कहे, कवन जगत में दोय, कवन जगत में जागता, कवन रहे हे सोय. असे प्रश्न केले पहा की जगामध्ये एक काय, जगामध्ये दोन काय, जगामध्ये जागृत कोण, जगामध्ये झोपलेला कोण, असे चार प्रश्न केले. तर जगामध्ये एक म्हणजे राम म्हणजे तोच आहे, बाकी नाही. राम जगत में कहे, राम जगत में कहे, सूर्य चांद है दोय. जगामध्ये दोन फक्त चंद्र आणि सूर्यच आहे. हे जिवंत देव रोज आपल्याला दर्शन येतो. ज्ञानी जगत में जागता, अज्ञानी रहे सोय. जगामध्ये खरा जागा तोच आहे की ज्याच्याकडे ज्ञान, खरा जागा तोच की ज्याच्याकडे ज्ञान, आणि खरा झोपलेला तोच की ज्याच्याकडे अज्ञान. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, महाराज, स्वामी रघुराज महाराज कोणी उठू नका. काही गुरुभक्ती पितृवचन सेवापती. तेव्हा पितृवचन
या शब्दाचा आपण विचार केला. रामप्रभूने सर्व काही बाजूला ठेवून पित्याचं वचनच मान्य केलं. असंही पाहता साऱ्या नगरीचं मत प्रभू रामचंद्राकडेच होते की राजा दशरथाच्या नंतर या नगरीचा राजा रामच असावा. कारण राजा दशरथ थकला गेला. त्या दशरथाने एके दिवशी आरसा पाहिला. आरशामध्ये त्याला कानाजवळ आपले केस पांढरे झालेले दिसले. श्रवण समीप भयसित केसा, श्रवण समीप भयसित केसा, मनमुखर धनु असमुखमेसा, मनमुखर धनु असमुखमेसा. पाहिलं की आपण आता वृद्ध होत चाललो, म्हातारे होत चाललो आणि म्हणून आता आपण आपल्या चाब्या, आपला अधिकार, आपलं राजत्व हे प्रभू चंद्राकडे द्यावं, राम प्रभूकडे द्यावं. आणि म्हणून एके दिवशी दरबार भरवला आणि अख्ख्या जनतेसमोर असा सवाल केला की हे जन हो, मी आता थकलो. मला तर वाटतं हे सगळं राज्य राम प्रभूच्या स्वाधीन करावं. तुमचं काय मत? सर्वांनी होकार दिला. जे तुमचं मत तेच आम्हा सर्वांचं मत. ठरलं गेलं, मुहूर्तही काढलं गेलं. उद्या राम गादीवर येणार, उद्या या नगरीचा राजा राम होणार. सर्व नगर सजवलं गेलं. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, आनंदी आनंद सगळ्या नगरीला. पण अशा आनंदात मिठाचा खडा टाकणारी एक निघाली. त्या बाईचं नाव मंथरा. मंथरा कुटिल मंथराने बहकाई, कै कैलेय बात सुनाई. दे दो मोरे दो वरदान, पतित पावन सुतार. रघुपति राघव राजा, रघुपति राघव राजा, पतित पावन सुतार. हो, तिने कैकेयीला तिच्या मनात काहीतरी भलतं भरून दिलं की तू वेडी आहेस, तुला कल्पना नाही. राजाने किती भीत करावी. तुझे मुलं तिकडं बंधूकडे गेलेत, मामाकडे गेलेत आणि इकडे यांनी हा कार्यक्रम सुरू केला. याचा अर्थ काहीतरी यांच्या मनात गोड भंगार. आणखी काही सांगण्यात आलं. शेवटी आणि नंतर तिला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर तो विकल्प पहिलं नाव काढल्यानंतर म्हटले तोंडच फोडी तर प्रभूच्याबद्दल नाव काढलं तर. कारण भरताहीपेक्षा तिचं प्रेम प्रभू रामचंद्र. आरंभाला ती भाषा केली, पण ती भाषा नंतर नरम झाली आलिंगन दिल्यानंतर. म्हणून भलत्याला आलिंगन द्यायचं नाही. लक्षात ठेवा, भलत्या माणसाला, पुण्यवंताला आलिंगन द्या. पण ज्याच्याकडे ऐरे गैरेपणा आहे त्याला अजिबात आलिंगन द्यायचं नसतं. विठ्ठला शेवटी मग ती रुसून बसली. राजा दशरथ तिच्या महालात गेला तर ती अद्वा काहीतरी बोलली. कारण ती अगोदर रुसून बसली होती. तिची मनधरणी ही भरपूर केली. अख्खी रात्र तिथंच गेली राजा दशरथाची, पण तिच्यात काही अजिबात फरकच झाला नाही. शेवटी राजा मूर्छित झाला. अर्थात राजा कोमात गेला. कोमात गेला. मग तिथं सुवंत प्रधान आला. त्याला ती स्थिती बरी नाही वाटली. नंतर प्रभू रामचंद्राला पाचारण केलं. प्रभू रामचंद्र तिथं आले. पाहिलं तर अस्ताव्यस्तपणा आहे, कोणीच कोणाशी बोलत नाही. शेवटी कैकेयीच रामाशी बोलली की हे रामा, तुम राजा के प्राण प्यारे,
इनके दुख हरोगे सारे। अब तुम वन में जाओ श्वेत पावन सीताराम हे रघुपति राघव राजा राम। श्वेत पावन सीताराम हे रघुपति राघव राजा राम। श्वेत पावन सीताराम हे रामापू, दशरथ राजाचा फार मोठा आवडता आहेस, प्राण आहेस. तर त्यांचं वचन आहे. त्यांचं वचन काय? भरताला गादी आणि तुला 14 वर्ष वनवास मान्य आहे का? म्हणे हो, ते मला मान्य आहे. मला जर वन मिळत असेल आणि माझ्या भरताला गादी मिळत असेल, फार मला आनंद आहे. अगदी आनंदामध्ये प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले. रडत रडत नाही, सगळं गाव रडलं पण प्रभू नाही रडले. विठ्ठला स्वार्थ सगळा बाजूला ठेवला. जो पाय सिंहासनावर टाकायचा तोच पाऊल त्यांनी रानावनामध्ये टाकला. अर्थात त्यांनी पित्याचं वचन फेल केलं नाही, पित्याचं वचन परिपालनच केलं. कारण त्यांनी ओळखलं की आपल्या कुळाची रीत आहे, पद्धत कोणती? रघुकुल रीत सदा चले आई, रघुकुल रीत सदा चले आई. प्राण जाई परिवचन जाई, प्राण जाई परिवचन जाई. हो, प्राण गेला तरीही चालेल, पण जे वचन गेलं, जो शब्द गेला तो खाली जाऊ द्यायचा नाही. म्हणून एक तर शब्द कोणाला देऊ नका, आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नका. त्याच्यात लक्ष्मी असते. सत्य तिथं भगवान, भगवान तिथं लक्ष्मी, हे निश्चित असतं. विठ्ठला विठ्ठल केल्याने भगवान दूर जातो, आणि भगवान दूर गेला की लक्ष्मी देखील दूरच जाते. ती तिथं राहत नाही, तिथं राहत नाही. काहीतरी मग कारस्थान करते, त्याला विष्णू लावते, लक्ष्मी तिथून निघून जाते. विठ्ठला विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये नेहमीच अनुकूलता नसते. काही असं काही तसं, पण लई देवाला तुम्ही करू लागले, काही ना काही करू लागले, नाहीच मान दिला तर देव काय करेल त्याचा भरवसा नाही. हो, त्याची अनुकूलता भगवान काढून देतो आणि त्याच्या जीवनामध्ये सगळे दुःखच निर्माण करतो. विठ्ठला विठ्ठल भगवान करत नाही, त्याचं कर्म करत असतं. म्हणून माणसाने कर्म चांगलं ठेवावं, कर्म चांगलं करावं, दुसऱ्याच्या प्रती भावना चांगली धरावी, देवाला चांगलं मानपान द्यावा, संतांना मानपान द्यावा, आईवडिलांना मानपान द्यावा, सज्जनाला मानपान द्यावा, वारकऱ्याला मानपान द्यावा, तर तिथं लक्ष्मी राहते सुखाची. विठ्ठला विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आता 4थं पद आहे सेवापती. महिला वर्गाच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या पतिदेवाला पतीला देव मानला, आणि पतीने देखील आपल्या धर्मपत्नीला लक्ष्मी समजावं. ही आपल्या घरातील लक्ष्मी आहे, आणि तिने असं समजावं हे आपल्या घरातील प्रत्यक्ष देव आहे. अशी भावना दोघांनी समान ठेवावी. दोघांनी एकामेकाला मानपान द्यावा, तर त्या घरामध्ये लक्ष्मी चांगली राहते. विठ्ठला विठ्ठल हो, तर पतिसेवा चांगली केली तर तिला पतिव्रता म्हणतात, आणि पतिव्रतेचा फार मोठा अधिकार तिच्या अंगी येतो. का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. फार मोठा तिला म्हणजे मानपान मिळतो, तिच्या शब्दाला किंमत असते, तिला वाचा सिद्धी प्राप्त होऊ शकते. पतीची सेवा जर चांगली केली तर, तिने शाप दिला तर शाप देखील लागतो.
आणि तिने आशीर्वाद दिला तर तिचा आशीर्वाद देखील लागतो. विठ्ठला किंवा पतिव्रता माऊलीची काही लक्षण आहेत. कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोजेषु माता, शैलेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, शरगुण भार्या, पतिव्रताना. पतिव्रता माऊलीचे हे लक्षण आहे. कोणते? कार्येषु मंत्री म्हणजे एखादं जर कार्य काढलं पतीने तर त्या पतीच्या कार्यामध्ये मंत्र्यासारखा सल्ला देणारी आणि राबताना दासीसारखं राबणारी. कार्येषु मंत्री कर्णेषु दासी, जशी दासी तन्मन धनाने राबते, सर्वही कामे ती करते तशी राबणारी, काम करणारी. कर्णेषु दासी आणि भोजेषु माता, आणि पतीला जेवण देताना जशी माता वाटावी, जशी माता वाटावी. कारण मातेसारखं जेवण जगात नाही दुसऱ्याचं. मातेचं ते मातेचंच, आईचं ते आईचं आणि बाईचं ते बाईचं. झालं का? आईच्या जेवणाला तोड नाही जोड नाही, आईच्या प्रेमाला तोड नाही जोड नाही. विठ्ठला भोजेषु माता आणि शैलेषु रंभा. शयन प्रसंगी जशी काय रंभा अप्सरा वाटायची. धर्मानुकूला, धर्माचा प्रसंग आला तर अनुकूल होणारी. उदाहरणार्थ सप्ताह सुरू झाला, वर्गणी सुरू झाली, पत्नीने विचारलं सप्ताह सुरू झाला आहे पत्नीला, तर म्हणले काय? आता म्हटले वर्गणी द्यावी लागेल. म्हणजे देऊन टाका, माझा प्रतिबंध नाही, पण किती देऊ? म्हटले देतो 1000. कसं चालेल? महागाई फार झाली, 2000 द्या, आपल्याला कमी होणार नाही, 2000 द्या. याचा अर्थ धर्माला अनुकूल आहे. अनुकूल, धर्मानुकूला, क्षमया धरित्री. आणि क्षमा करण्याच्या बाबतीमध्ये जशी काय पृथ्वीच आहे, तिला किती खानदान काही करा ती काही करते का आपल्याला, सहन करते. हे पतिव्रता माऊलीचे लक्षण आहे. याच्या उलट घ्या. कार्येषु कत्री, पत्नेषु पुत्री, भोजेषु कर्का, शयनेषु मर्का, धर्मानुक्रोधी, क्षमयाच्या लिंकी, षडगुण भार्या, कुलनाशवंती. तर ही बाई कुळाचा नाश करणार. कोणती? ऐका मन लावून. कार्येषु कत्री, एखादं कार्य काढलं पत्नी तर कातरून टाकणारी, कातरूनच टाकणारी, काम न होऊ देणारी. कार्येषु कत्री, वचनेषु कुत्री. अर्थ स्पष्ट आहे. जशी कुत्री एकदा सबचे रांगावर पडले तर काही विचारच करत नाही, लसकेच तोडते, तशी ती बाई असते. सर्व बाया नाही, एखादी बाई असते. कार्येषु कत्री, वचनेषु कुत्री, भोजेषु कर्का. आणि भोजन देताना कर्कच बोलत राहते, कधी चांगलं बोलणारच नाही, नेहमी वाईट वाटतच, नेहमी वाईट वाटतच. तिच्या मुखाला कधी शब्द चांगला येतच नाही. भोजेषु कर्का, जेवण देताना कर्कच बोलत राहते, ताट वाढते, समोर बसते, इकडे बसावं तिकडे बसावं, पण नाही, नेमकं समोर बसणार आणि नेमकं सगळं त्याच टायमाला काढणार. 12 भानगडी 17 होतं, त्याच टायमाला काढणार. तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्हाला डोकंच नाही, देव का तोंडा. इथपर्यंत पाळी त्या बाईची. हिला पतिव्रता म्हणत नाही, ही पतिव्रता, पतिव्रतान करणारी म्हणतात. विठ्ठला मग आपला पती जसा असेल तसा, आईवडिलांना लग्न नावून दिलं तोच आपला देव, त्याची सेवा करा. कसा असेल जसा असेल तसा, त्याची सेवा ही म्हणजे उत्कृष्ट गती प्राप्त करून देणारी आहे. आणि म्हणून अंध बधिर क्रोधी अतिदीना, वृद्ध रोगी मूर्ख निर्धन आधा, ऐसे पती कर की अपमाना, नारी पावजम पुर दुख नाना. जर त्या बाईने आपला जर पती खुळा आहे, लुळा आहे, चांगला आहे, डोळेहीन आहे, कानहीन आहे, वृद्ध आहे, रोगी आहे, जसं असेल तसं, त्याला नाव ठेवायचं नाही, त्याचा तिरस्कार करायचा नाही, त्याला देव समजून त्याची सेवा करायची. मग त्याला पतिव्रता म्हणतात.
म्हणून असं अंध बधीर क्रोधी अति देना वृद्ध रोगी मूर्ख मूर्ख जरी असला तरी त्याला सांभाळायचं, त्याला टाकून द्यायचं नाही, कारण तो आपला पती आहे. मग त्या बाईचा उद्धार होत असतो. विठ्ठला विठ्ठला नाही नीट राहिली तर यमपुरीच आहे. यमपुरी म्हणजे शिरापुरी नाही, यमपुरी म्हणजे शिरापुरी नाही, तिथं दुःखपुरीच आहे. सगळं दुःख दुःख असतं. या कारणाने जीवनामध्ये पत्नी धर्म आहे, तिने सेवाच करावी, त्याला मोठं फल मिळतं, मोठा अधिकार मिळतो, त्याच्या शब्दात वजन येतं, तिचा आशीर्वादही लागतो आणि तिचा शापही लागतो. हा परिणाम पतिसेवेचा आहे. आणि म्हणून इथं महाराज म्हणतात काय, स्वामी काज गुरुपत्ती पितृवचन सेवापती, सेवापती हीच विष्णूची. असं जर केलं तर हीच विष्णूची महापूजा. विठोबा केलं तर पहिल्या चरणात ते 4 पद आले, त्याप्रमाणे केलं तर स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची. आणखी महाराज म्हणतात सत्य बोले मुखे, मुखाने काय करा, सत्य बोला, हीच विष्णूची महापूजा. आणि दुःखी अनेकांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा. दुसऱ्याच्या दुःखाने जरी तुम्ही दुःखी झाले, एखाद्याच्या घराला आग लागू नाही, पण कदाचित लागली तर तिथं आपण जावं, प्रयत्न करावा, आग विझवण्याचा प्रयत्न करावा आणि असं म्हणावं, हे वाईट झालं. एवढं जरी म्हटलं तर हीच विष्णूची महापूजा. सत्य बोलणे, मुखाने सत्य बोला, सत्यच बोलायचं, जे होईल ते होईल. सत्य हे जगामध्ये 1 नंबरचं सत्यच आहे. सत्यच हा खरा देव आहे. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो. पण आता काही माणसं म्हणतात नाही महाराज, आता गुंडा हा विजय येते. विजय कोणाचा गुंडा होईल तात्पुरता त्यांचा, पण खरा विजय सत्याचाच. विठ्ठला सत्य बोलण्याने वाणीला बळ येत असतं, बळ, तेज येतं, अधिकार प्राप्त होतो, वाचासिद्धी मिळते, त्याला देखील अधिकार येतो, त्याचा देखील आशीर्वाद लागतो, त्याचा देखील शाप लागतो. तो सत्यच बोलतो, सत्याचंच जीवन जगतो, सत्याचाच व्यवहार करतो. आपल्यापासून कोणाला उपद्रव करतच नाही, असत्य बोलतच नाही, लबाडी करतच नाही. मग त्याच्या वाणीमध्ये तेज निर्माण होतं. म्हणून माणसाने सत्य बोले मुखे, दुःख बी अनेकांच्या दुःखे. काही माणसं म्हटले महाराज कसं काही शक्य होईल, तुम्ही भरपूर सांगितलं, पण एवढं शक्य कसं होणार. महाराज म्हणतं का होणार नाही, या सगळ्या गोष्टी होतील, पण याकरता काय करा, तुम्ही निश्चय करा.
भले भले